हॅलो फ्रेंड्स, दिस इज शुभम आणि मी घेऊन आलो आपल्या नर्चर स्टार्टअप कम्युनिटीसाठी एका यंग एंटरप्रेन्युअरला. त्याच्याबद्दल ऐकून तुम्ही थक्क होऊन जाल. फ्रेंड्स, त्याच्या स्टार्टअपला सुरू होऊन फक्त 21 दिवस झालेले आहेत आणि त्या 21 दिवसाचा त्याचा रेव्हेन्यू आहे 3 लाख. फ्रेंड्स, वेब डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असे सर्व्हिस तो प्रोव्हाइड करतो आणि याचबरोबर ऑनलाईन कोर्सेससुद्धा तो प्रोव्हाइड करतो. आणि फ्रेंड्स, तो 12पेक्षा जास्त लँग्वेजमध्ये प्रोग्रामिंग करू शकतो आणि 5पेक्षा जास्त लँग्वेजमध्ये बोलू शकतो. अँड एवढंच नाही तर फ्युचरमध्ये तो एडिओ एज्युटेक नावाचा स्टार्टअपसुद्धा लॉन्च करणार आहे आणि एवढं सगळं त्याने त्याच्या वयाच्या 18व्या वर्षात मिळवलं आहे. त्याचं नाव आहे ऋषिकेश शिंदे, द फाउंडर ऑफ कोडिओ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी अँड एडिओ एज्युटेक स्टार्टअप. सो जस्ट मिनिट, आपण त्याला लाईव्हमध्ये आपल्या एंटर करून घेऊ. Hi Ruchi, how are you? Hello, I'm fine. You? I am very fine. So तुझं खूप थँक्यू लावी आल्याबद्दल. Just a minute. Okay, let's start. So रुची, तुझं खूप थँक्यू लावी आल्याबद्दल. आवाज येतोय माझा? हो, आवाज थोडासा स्लो येतो तुझा. एक मिनिट हा. आता हो येतो. तो रुची, मी तर खूप एक्साइट आहे तुझ्याबद्दल आणि तुझ्या स्टार्टअप बद्दल ऐकण्यामध्ये. तो प्लीज तुझ्या स्टार्टअप बद्दल आम्हाला सांग. हो नक्कीच. तुला काय जाणून घ्यायचं म्हणजे स्टार्टअप बद्दल तुला? तो तुझा स्टार्टअप काय आहे? तुझे काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतो अँड तू कसा स्टार्टअप स्टार्ट केला? तुझ्या डोक्यात अशी आयडिया कशी आली? माझी मेन स्टार्टिंगची आयडिया जी होती म्हणजे आता माझी माझा मेन जो प्रोडक्ट आहे तो एक टीचर्स बेस आहे. टीचर्स म्हणजे प्रायव्हेट ट्युशन्स वगैरे असतात त्यांना नाही का स्वतःची ओळख नाही निर्माण भेटत आहे आणि त्यांचा एक क्लास जो असतो किंवा काही ते फक्त एका पर्टिक्युलर एरियामध्येच तो पर्टिक्युलर एरियामध्येच चालतो फक्त तो. त्यांना जर त्यांचा बिझनेस ग्रो करायचा असेल आणि त्यांना जर आणखी स्टुडंट्स ऍड करायचे असतील तर त्यांना नाही का ऑनलाईन प्लॅटफॉर्म देणे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही बघताच आहात की वेदांतू, त्याच्यानंतर लिंक्डइन सारखे पण काही आलेत नवीन लाईव्ह फीचर्स. लिंक्डइन, वेदांतू, अन अकॅडमी, त्यानंतर बायजूस हे सारखे काय करतायत त्यांचं ऑर्गनायझेशन बिल्ड केलं त्यांनी. आणि त्यांनी ते काय करतात सध्या की नवनवीन विद्यार्थी म्हणजे नवनवीन टीचर्स आहेत ना त्यांची स्वतःची ओळख निर्माण करायचं सोडून ते त्यांच्या इन्स्टिट्यूटचं किंवा त्यांच्या ऑर्गनायझेशन नाव मोठं करत चालले. आणि याच्यामध्ये काय होतं की टीचर्सना त्यांच्या स्वतःची ओळख भेटत नाही आणि आम्ही काय करणार आहोत त्या टीचरला त्याची एक पर्टिक्युलर ओळख निर्माण करून देणार आहोत आमच्या सॉफ्टवेअरवर. आणि आमच्या सॉफ्टवेअरमध्ये स्पेशल थिंग्स जे असतील म्हणजे आता समजा जर तुम्हाला क्लासेस वगैरे काही घ्यायचं असेल प्रायव्हेट टीचर्सला किंवा काही ट्युशन्सला त्यांच्याकडे सॉफ्टवेअर पण नसतात किंवा मग ते काय करतात त्याचं कॉलेज बघितलं आपण कॉलेजचं पण तसंच आहे ना. जर आपल्याला लेक्चर्स घ्यायचे असतील तर ते काय करतात झूम, गुगल मीट यांचा यूज करतात. त्यानंतर त्यांचं जे स्टडी मटेरियल असेल किंवा काही असेल तर ते व्हॉट्सअपवरती प्रोव्हाइड केलं जातं. आणि त्यानंतर त्यांचे जे एक्झाम्स असतील ते गुगल फॉर्म्स किंवा आपल्या कॉलेजचं कशावर सॅट इन्फोवरती घेतलं जातं किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. आता संजीवनीचं वेगळं आहे, डी वाय पाटीलचं वेगळं आहे, काही गुगल फॉर्म्स वरती घेतात आणि काही काही लोकांना माहित पण नाही की सॉफ्टवेअर असतात म्हणून एक्झाम पोर्टल पण बरोबर. हे पण माहित नसतात. मग आम्ही काय करतोय त्याच्यानंतर जे फीज वगैरे असतात फीज कंडक्शन तुम्हाला पुन्हा गुगल पे वरती जायचं त्याच्यानंतर पुन्हा बँक ट्रान्सफर करायचं. मग हे सगळे जे झंझट असते ती सगळी मिटवतोय आणि एकाच सॉफ्टवेअरमध्ये आम्ही सगळी फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय. अच्छा अच्छा. तुम्ही हो. आता हे सॉफ्टवेअरच्या फॉर्म मध्ये प्रोव्हाइड करणार आहात का ऍपच्या फॉर्म मध्ये प्रोव्हाइड करणार? हे आम्ही नाही का ना फ्रंट एंड असं रिॲक्ट मध्ये डेव्हलप करतोय याला. म्हणजे जर पीसी मध्ये जर ते सॉफ्टवेअर ऍज अ वेबसाईट म्हणून वर्क करेल और अँड्रॉइड और आयओएस मध्ये ऍज अ ऍप वर्क करेल. ओके. हो म्हणजे स्पेशली आपण अँड्रॉइडच नाही बनवते त्याची एक स्पेशल वेबसाईट पण असेल म्हणजे सगळे एकत्र असणार त्याचं म्हणजे तोच इंटरफेस तुम्हाला पीसी वरती ऍज अ वेबसाईट मध्ये पण तोच इंटरफेस दिसेल और ऍज अ ऍप मध्ये पण तोच इंटरफेस दिसेल सेम. ओके ओके. खूप भारी आयडिया आहे हो तुमची. या आणि स्टार्टअपचं नाव बेसिक काय आयडिया तुमचं? आहे कोडिओ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच आहे और याचं एडिओ आहे. हे जे प्रोडक्टचं नाव आहे एडिओ आहे. सो मी एक ऑर्गनायझेशन बिल्ड केली कंपनी स्टार्ट केली कोडिओ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी म्हणून. आणि त्याच्यामध्ये काय केलं की माझ्या मेन थिंग्स केल्या अँड्रॉइड डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट
त्याच्यानंतर तुमचं जे अँड्रॉइड ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑनलाईन क्लासेस पण आमचे चालू आहेत. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंगची एक ब्रांच आहे आमच्याकडे, आणि हळूहळू आम्ही ते ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय. आणि स्टार्टिंगला आतापर्यंत आमचे 3 प्रोजेक्ट डन झाले. 13 तारखेपासून आम्ही स्टार्ट केलं, 13 एप्रिल पासून. सो आतापर्यंत आमचे 3 प्रोजेक्ट डन झाले, आणि आता सुद्धा कंपनीमध्ये वर्किंग 4 प्रोजेक्ट चालू आहे, आणि 3 प्रोजेक्ट सध्या पेंडिंगला आहे. सो डेव्हलपरची कमी असल्यामुळे स्लो चालू आहे सध्या. हा. हो, तशी तुमची आयडिया तर खूप भारी आहे तुमची. आणि हो. फ्युचर प्लॅन काय तुमच्या स्टार्टअप बद्दल अजून आता? अजून काय मला करणार? आणखीन एक स्टार्ट करायचा आहे, नवीन प्रोजेक्ट एक लॉन्च करायचा आहे कोविड केअर सेंटरसाठी, आणि तो मी फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे. हो. म्हणजे त्याचं कसं असेल की आता लोकांना कळत नाही की कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे, योग्य त्या ठिकाणी बेड्स उपलब्ध आहेत की नाही हे पण माहित नाही लोकांना. ती काय करतात बरोबर. की डायरेक्ट जातात आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जातात, त्याच्यावर विचारतात आहे का बेड शिल्लक आहे. ही जी पूर्ण प्रोसेस असते याच्यामध्ये लॉंग टर्म प्रोसेस असते, आणि तुम्ही आता एखादा पेशंट असेल तो खूप सिरियस असेल तर तो काय करणार त्या कंडिशनमध्ये, किंवा काहींना व्हॅक्सिनची गरज असेल, किंवा काहींना रेमडेसिवीरची गरज असेल, काहींना ब्लडची गरज असेल, काहींना ऑक्सिजनची गरज असेल. हे सगळं नाही केलं तुम्हाला खूप लेंदी प्रोसेस होते. मग आम्ही काय करतोय की एक सॉफ्टवेअर असं बनवतोय, त्या सॉफ्टवेअरमध्ये एक जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम पण आम्ही ठेवणार आहोत. आणि समजा जर ते सॉफ्टवेअर, आमच्या सॉफ्टवेअर जे यूज करतात युजर्स, आणि त्यांचा जर समूह एकत्र आला तर त्याचा एक रिपोर्ट पोलीस स्टेशन किंवा महानगरपालिकेमध्ये पण जाणार, म्हणजे जास्त गर्दी पण नको व्हायला. आणि आम्ही प्रत्येक फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत ते सॉफ्टवेअर गव्हर्नमेंटला. ओके. त्याचा पण आम्ही रिपोर्ट फाईल वगैरे तयार करायचं काम चालू आता. आणि याच्यामध्ये मेन थिंग काय असेल की आमच्या सॉफ्टवेअरमध्ये स्टार्टिंगला एक तुम्हाला नाही का एक क्वेश्चनची सिरीज असेल, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं टेम्परेचर रोजचं, आम्ही एक सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये एक बिल्ड करतोय असं, तर फिंगरप्रिंट असते मोबाईलमध्ये, बरोबर. त्याच्यामधून नाही का ना आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे ते काउंट कसं करता येईल याच्यावरती काम करतोय आम्ही सध्या. आणि लवकरात लवकर ते पण एक्झिस्ट होईल एक महिन्याच्या आतमध्येच. आणि तुमचं जेव्हा तुम्ही लावताना बॉडीचं टेम्परेचर जर आपलं जेवढं पाहिजे तेवढं नसेल तर तो माणूस एक आजारी म्हणून घोषित केला जाईल आमच्या सॉफ्टवेअरमध्ये. आणि जर ते लोक एकत्र आले, म्हणजे असं तो माणूस जर असं समूहामध्ये जायला लागला किंवा असं बाहेर गेला आणि 2-4 माणसांच्या कुठे संबंधात आला, तर त्या माणसाचा रिपोर्ट हा महानगरपालिकेला किंवा पोलीस स्टेशनला जाईल किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाईल. आणि त्याचबरोबर सेकंड थिंग याच्यामध्ये असेल की जो आता तो पेशंट आहे त्याला बेड्सची गरज आहे, किंवा तो आजारी झालाय आणि सध्या त्याला नाही का बेड्स कुठं भेटत नाही, किंवा त्याला कुठं जावं हे समजत नाही. त्याने फक्त एक पर्टिक्युलर रिजन सिलेक्ट करायचा आमच्या ऍपमध्ये, एक पर्टिक्युलर रिजन सिलेक्ट करायचा, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कोणतं हॉस्पिटल हवं आहे त्याला, ते पूर्ण कुठं कुठं बेड शिल्लक आहे ते पूर्ण हॉस्पिटलची लिस्ट येईल. त्याच्यानंतर कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आहे और ऑक्सिजन व्हेंटिलेटर किती शिल्लक आहेत हे पण तिथे भेटेल. प्लस तिचा स्टाफ कसा आहे हिचं पण एक आम्ही रेटिंग ठेवलेली आहे. म्हणजे ते हॉस्पिटल प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे, किंवा कोविड केअर सेंटर आहे गव्हर्नमेंटचं, किंवा प्रायव्हेट सेंटर आहे एखादा, ते पण तिथं ठेवलेलं वेगळं. अच्छा. हो. तर अजून काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करता तुम्ही? आणखी आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करतो, वेब डिझायनिंग करतो, वेब डेव्हलपमेंट करतो, डिजिटल मार्केटिंग करतो, ऑनलाईन क्लासेस आहेत आमचे. तर मला तर कळालंय तुझं वय खूप कमी आहे, 18 वर्षाचं आहे तू फक्त. तर हो, 18च आहे. 14 मार्चला पूर्ण झाला मला. अच्छा अच्छा. एवढं कमी हो. वयात एवढं कसं अचीव्ह केलं होतं? असं काय नाही. बघ, करायचं असेल ना तर विचार नाही करायचा कधीच. काय होईल याचा विचार नाही करायचा. परिणामांचा विचार जर केला ना आपण, तर आपल्याला समजणार नाही की आपण कधी काय करतोय. आपण म्हणजे असं म्हातारा जरी झालो किंवा आपलं एज निघून जाईल तेव्हा आपण जर कंपनी टाकायचा विचार केला, आता खूप एक्सपिरियन्स आलाय कंपनी टाकायची, बरं एक्सपिरियन्स येऊन तू कंपनी टाकणार, बरोबर. तू तिथं गेला आणि त्याच्यानंतर तू आता समजा तुझं वय झालं 30 वर्ष किंवा 35 वर्ष वय झालं, तुला एक्सपिरियन्स आलाय, जॉब करून तू कंपनी टाकायला गेला, बरोबर. आणि तिथं काय असणार की तुला कंपनी टाकायची, त्याच्यानंतर क्लायंट आले, बरोबर. क्लायंट आले, तू क्लायंट कुठून आणणार? तुला एक्सपिरियन्स आहे फक्त कंपनी चालवायचा एक्सपिरियन्स आहे, पण क्लायंट कसे आणणार तू? क्लायंट आणणं माहित नाही. त्याच्यानंतर मार्केटिंग स्किल्स काय असतात ते पण माहित नाही तुला. फक्त डेव्हलपमेंटचा, तू कंपनीमध्ये जॉब केला तुला डेव्हलपमेंटचा और कम्युनिकेशन स्किल्स येतील तुला फक्त, बाकी काहीच नाही. मग तुला जर ते क्लायंट्स आणायचे असतील ना तर आतापासून जर सुरुवात केली तू, आता थोडं थोडं आहे. माझं फ्लॉप जरी गेलं, माझं वय जास्त नाही, मी एक स्टुडंट आहे, हो. माझं फ्लॉप जरी गेलं, माझी इंजिनिअरिंग चालू आहे, मला कुठं काही असं प्रस्ताव नाही किंवा माझं कुठं लॉस होत नाही, काहीच नाही. अच्छा अच्छा. आणि मेन मुद्दा म्हणजे आता जो एक्सपिरियन्स मी घेतोय
आज मी क्लायंट सोबत डील करतो तेव्हा त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन स्किल्स वगैरे माझे आणखी इम्प्रूव्ह होत चालल्यात. आणि जेणेकरून आणखी 1 वर्षामध्ये माझी कंपनी मला म्हणजे आता तू विचार कर, माझा 1 महिन्याचा जो रेव्हेन्यू झाला माझा, तर 4 लाखाचा प्रॉफिट भेटला मला माझ्या कंपनीला एका महिन्यामध्ये. अच्छा. हो, म्हणजे टोटल आम्ही 21 days मध्ये 3,70,000 अर्न केलं. अच्छा. खूप भारी, खूप भारी. हो, आणि आता आणि स्टार्टिंग आहे फक्त. आणि मेन मुद्दा म्हणजे हे प्रोजेक्ट डन झाले तेवढ्यांचं पेमेंट आहे. ऍडव्हान्स तर याच्यामध्ये कॅल्क्युलेट पण नाही केलं. ऍडव्हान्स तर भरपूर आहे, म्हणजे असं काय म्हणजे काही प्रोजेक्ट चालू आहे किंवा काही येत आहेत, काय पेंडिंगला आहे, सो त्यांच्याबरोबर डील्स करायचं काम चालू आहे. हो. तर आता तुझ्यासारखेच खूप सारे मुलं असतील त्यांना स्टार्टअप करायचे, तर तुझ्याकडून काय टिप्स असतील त्या मुलांसाठी? हे देख, दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिए. आपल्याकडे जर मार्केटिंगचं स्किल असेल आणि बोलण्याचं स्किल असेल ना, काही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. आपलं समोरच्याच्या खिशातून पैसे काढायचे एवढं डोक्यात ठेवायचं बघ, बाकी काहीच नाही. असं दाखवायचं नाही की आपल्याकडे काय आहे और काही नाही. समोरच्याकडून 2 रुपये कसे निघतील ना याच्याकडे जास्त भरोसा द्यायचा, म्हणजे याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं. किंवा समोरची जी नीड काय ती पूर्ण पहिल्यांदा ऐकून घ्यायची, समोरच्याला काय हवंय काय नाही, बरोबर. आणि समोरच्याकडे तू असं विचार करतो की समोरचा नाही का आपल्यासोबत खूप भारी बोलतोय आणि त्याला आपल्यापेक्षा जास्त नॉलेज असेल, असं कधीच विचार नाही करायचा. तो आपल्याकडे कमी नॉलेज आहे असं कधी कळून द्यायचं नाही कोणाला. आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे पैसा किती आहे, नॉलेज किती आहे आणि ताकद किती आहे, शेवटपर्यंत कोणाला कळायला नाही पाहिजे. हो. आणि आपले जे स्किल्स असतील ना, ते तुम्ही जे बिझनेसमॅनचे पर्टिक्युलर स्किल्स असतात ते स्पेशली जेवढे पण बिझनेसमॅन बघतो प्रत्येकाकडे मार्केटिंग स्किल आहेच आणि कम्युनिकेशन स्किल एक्सपर्ट असतं त्याचं. समोरचं मन कसं जिंकता येईल ना याच्यावरती जास्त फोकस करायचा असतो. बरोबर, बरोबर. हो, एकदा समोरचं मन जिंकलं ना तो माणूस कुठेच जात नाही. बरोबर. हो, तर जे आता ज्यांना स्टार्टअप करायचे त्यांनी मेन म्हणजे कम्युनिकेशनवर फोकस केलं पाहिजे आणि मार्केटिंग नॉलेज जास्त घेतलं पाहिजे. मार्केटिंग मेन मुद्दा म्हणजे मार्केटिंग. हे बघ, तुझ्याकडे काही नसून दे, हे बघ तुझ्याकडे एक स्किल आहे बरोबर, फक्त मार्केटिंगचं. तू बाकीचे डेव्हलपर्स किंवा तुला कोणतं तुझा स्टाफ जो असतो ना तो तुला बाहेर भेटणार, बट मेन मुद्दा म्हणजे असतो तो क्लायंटचा. आणि एकदा जर क्लायंट भेटला आपल्याला, विषय संपला. आणि तिथं एक क्लायंट भेटला, स्टार्टिंग एक छोट्यापासून का. आता स्टार्टिंगला 3 महिने जर आपल्या कंपनीला 3 महिने द्यायचे स्टार्टिंगला, 3 महिन्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये आपण लॉस सेक्टरमध्ये चालायचं. म्हणजे आपल्याकडून एक्सपिरियन्स येतो ना आपल्याला, की आता Right. समजा कंपनी बाहेरची कंपनी आता एखाद्या प्रोजेक्टचे 10,000 रुपये घेत असते, तर 10 पैकी आपण फक्त 2 ते 3 हजार रुपये घ्यायचे. 70% लॉसमध्ये जायचं. 70% लॉसमध्ये जायची ही माझी स्वतःची स्ट्रॅटेजी. 70% लॉसमध्ये जा. त्याच्यामुळे तुम्ही जितके कमी लो प्राइस मध्ये तुमचे प्रोडक्ट सेल करताल तेवढा तुम्हाला क्लायंट जास्त भेटणार आहे. तुम्ही क्वालिटी कमी क्वांटिटीकडे जास्त, सुरुवातीला क्वांटिटीकडे फोकस करायचा. आणि त्या क्वांटिटीमध्ये तुमच्या कंपनी क्वालिटी किती प्रोव्हाइड करते अदर कंपनीजमध्ये याच्यावरती जास्त फोकस करायचा. आता जर तुम्ही 10,000चा प्रोजेक्ट आहे तर तुम्ही 3,000मध्ये डेव्हलप करून देताय आणि समोरच्या कंपनीपेक्षा चांगला प्रोजेक्ट डेव्हलप करून देताय, तर तुम्ही आता 3,000 त्याला 10,000 पण त्याला 5 क्लायंट भेटले आणि तू 3,000 डेव्हलप करतोय तुला 20 क्लायंट भेटले, बरोबर. 5 कुठे आणि 20 कुठे, आणि प्रोजेक्ट बनवायचं एकदाच, बरोबर. इथं क्वांटिटी और क्वालिटी दोन्ही मिक्सचर झाले. इथं फक्त काय करायचं की आपले जे फेज असतील त्या कमी ठेवायचे स्टार्टिंगचे 1 मंथ आणि सेकंड मंथ मध्ये जेवढा लॉस झाला तो 60% कव्हर करायचा. 60% हळूहळू वाढवायचं. एका हप्त्यामध्ये समजा तू आता 5,000 रुपये किंमत केली, मग ते दुसऱ्या हप्त्यामध्ये 7,000 रुपये करायची, 8,000 रुपये करायची, असं हळूहळू वाढवत चालायचं, एक स्टेज बाय स्टेज. आणि तू कुठे गेला आणि त्याचा 3 महिन्याचे असते, तुझी ओळख निर्माण झाली असेल, 3ऱ्या महिन्यात तुझी पूर्ण ओळख आणि तू पूर्ण कुठं डेव्हलप झालाय आणि तुझे पाय कुठपर्यंत गेलेत आणि तुझा बेस किती पक्का झाला हे 3ऱ्या महिन्यात तुला कळतं. आणि तुझी पब्लिसिटी किंवा मार्केटिंग करायची तुझ्या कंपनीला गरज पडत नाही, काहीच गरज नाही तुझी तेव्हा 3ऱ्या महिन्यात. ही फक्त 3 महिन्याची स्ट्रॅटेजी आहे. आणि एकदा जर या 3 महिन्यात आपण सक्सेस झालो ना तर काहीच गरज नाही. तू पुढच्या ज्या आपोआप वाढत चालतात आणि नंतर क्लायंट तर आपोआप भेटतात सोशल मीडियावरून, आपली पब्लिसिटी पण भरपूर होते. बरोबर. हो म्हणजे अनुभव मिळवा आणि नंतर अनुभवाचे पैसे मिळवा. हो, राईट. पहिल्यांदा मेन मुद्दा म्हणजे याच्यामध्ये नाही का ना, अनुभव खूप गरजेचा आहे. आता समोरचा असेल, आता तू क्लायंट आहे, तू माझ्याकडे येणार बरोबर, तू माझ्याकडे आला आणि पहिल्यांदा विचार करणार, आता तू पहिल्यांदा प्रोजेक्ट बनवतोय आणि तू नवीन व्यक्तीला कधी प्रोजेक्ट देणार नाही, की तुझ्या मनात ना अशी कानकूस असेल किंवा भीती असेल, जर प्रोजेक्ट अनसक्सेसफुल झाला तर करायचं काय, किंवा समोरच्याला काय करायचं, समोरचा कसा येणार आपल्याकडे आणि हा पैसे आपल्याला रिटर्न देईल का, आमचं तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, यांचं एक ऑफिस पण नाहीये, मग इथं काय करणार. स्टार्टिंगला ऍडव्हान्स कमी घ्या, 10% ऍडव्हान्स ठेवा.
जसे बाहेरच्या कंपन्या 35% 40% ऍडव्हान्स घेतात ना, तुम्ही 10% ऍडव्हान्स घ्या. और तो 10% ऍडव्हान्स जो तुम्ही त्या क्लायंट कडून घेतलेला असेल, तो जो ऍडव्हान्स असेल ना, तो तुम्ही तुमच्या स्टोरेज मध्ये ठेवा, फंड मध्ये ठेवा. तो खर्चवायचा नाही. तुमच्या पदर पैसे खर्चवायचे, कारण की नंतर जर प्रोजेक्ट फेल झाला, आपल्या अग्रीमेंट मध्ये असं मेन्शन करून द्यायचं 100% रिफंड केला जाईल. आणि रिफंड मध्ये तुम्ही आता 10%, आता बाय चान्स तुमचा प्रोजेक्ट फेल होणारच नाही आणि एवढं 101% तुमचं तेवढं स्किल त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायचं, तुमचं जेवढं टॅलेंट असेल जेवढं ते त्याच्यात आपण पूर्ण झोकून द्यायचं त्या प्रोजेक्टमध्ये आपल्या स्वतःला. आणि काय करायचं की आता तुम्ही काय केलंय की 10% जो घेतलाय तुम्ही ऍडव्हान्स, बरोबर, तो तुम्ही स्टोअर मध्ये ठेवला, तुम्ही पैसे खर्च हातातून गेले. आणि जर बाय चान्स एक कंडिशन, आपण फक्त पॉझिटिव्ह वेने नाही निगेटिव्ह वेने पण विचार करावा लागतो तिथे. आता निगेटिव्ह वेने विचार केला तुम्ही तर तिथं काय होणार की तुमचा प्रोजेक्ट जर फेल झाला, बरोबर, तर काय आहे, तुम्हाला रिफंड द्यायचा तिथे. तुम्ही ऍडव्हान्स घेतला 10%, आता समजा एखाद्या प्रोजेक्टची किंमत असेल 2 लाख, तर तुम्ही 20,000 रुपये तुम्ही घेतले, बरोबर, 20,000 रुपये तुम्हाला स्टोरेजमध्ये ठेवायला आहे. आणि जर फेल झालो तर 20,000 रुपये त्याला द्यायला राहतील, आपल्या कंपनीचं नुकसान होणार नाही. आणि स्टार्टिंगला आपले पैसे कुठे जातात, एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये एपीआयज वगैरे घ्यायचे असतील किंवा होस्टिंग वगैरे घ्यायची असेल तिथे जातात. स्टार्टिंगला आपला प्रोजेक्ट चालतोय का नाही पहिल्यांदा त्याचा डेमो घ्यायचा आणि प्रत्येकाची टेस्टिंग केली जाते. बरोबर. हो. तू मार्केटचं अनालिसिस कसं करतो? मी त्याच्यासाठी स्पेशल माणसं ठेवले, त्यांना दुसरं काहीच काम नाही, काहीच काम नाही. त्यांनी काय करायचं, फेसबुक, इन्स्टा, युट्यूब, गुगल याच्यावरती पडून राहायचं. आता इंस्टाग्रामवरती पॉप्युलर काय चालू आहे किंवा फेसबुकवरती पॉप्युलर काय चालू आहे, युट्यूबवरती काय चालू आहे, स्पेशल तेवढंच काम त्यांना, बाकी काहीच काम नाही. तेवढंच, बाकी दुसरीकडे डोकंच लावत नाही त्यांनी. तुम्हाला इकडे काही येऊ नाही येऊ, तुम्हाला त्याशी मला काही घेत नाही. तुम्ही फक्त अनालिसिस करायचा, रिपोर्ट बनवायचा, मला सेंड करायचं की हे आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन मला भेटलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीचं कसं असतं की आता मार्केटमध्ये काय चाललंय, कोरोना चाललंय, जिकडे बाबा तिकडे कोरोना चाललंय. मार्केटमध्ये आता आमचं स्पेशलायझेशन प्रोजेक्ट काय, हॉस्पिटल्स आहे. आता आम्ही काय करतो, हॉस्पिटल्सला नाही का ना डायनॅमिक वेबसाईट प्रोव्हाइड करतो. ज्या डायनॅमिक वेबसाईटमध्ये बिलिंग सॉफ्टवेअर सुद्धा असेल, ऑनलाईन अपॉइंटमेंट पण असेल आणि ऑनलाईन त्याच्यातून कन्सल्ट पण करू शकतील डॉक्टर, असं पण करू शकतो आपण. म्हणजे आता समजा तुला नॉर्मल फिवर आहे किंवा नॉर्मल तुला काहीतरी झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुला नॉर्मल झालेलं आहे, तुला हॉस्पिटलमध्ये जाऊन गर्दी करायची काय गरज आहे. नॉर्मल फिवर आहे तुला असं तुला माहिती आहे तुला नॉर्मल फिवर आहे, मला नॉर्मल फक्त कन्सल्टन्सी हवी मला, बाकी काहीच नाही. तुम्हाला फक्त, आणि मग तू काय करणार, डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणार, ते डॉक्टरकडे जाणार आणि डॉक्टर कडून तुझी अपॉइंटमेंट आली, तुला एक ईमेल और लॉग इन आयडी भेटेल. म्हणजे लॉग इन आयडी भेटेल और पासवर्ड भेटेल तुला तुझ्या ईमेल वरती. आणि ते तुला भेटलं की मग तू काय करतो, त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये तू ती मीटिंग जॉईन करायची, तिथं सरांसोबत डॉक्टरांसोबत तुझं काय असेल ते सगळं विचारून करायचं, तुझं आणखी काय तुला काय प्रॉब्लेम असेल ते डॉक्टर तिथून ऑनलाईनच चेक करतील तुला बघून. म्हणजे त्याच्यानंतर तुला काय होतंय त्रास वगैरे, पण डॉक्टरांना जर वाटलं की तू खूप सिरियस आहे तर तुला क्लिनिक मध्ये जाता येईल. आणि जर तू सिरियस नसेल, तुला नॉर्मल फिवर असेल, तर मग क्लिनिक मध्ये जाऊन गर्दी करण्याची काही गरज नाही. बिकॉज आता काय लोक घाबरतायत, नॉर्मल सर्दी झाली, खोकला झाला की लगेच क्लिनिक मध्ये जात आहेत. आणि ज्यांना कोरोना नाही त्यांना पण कोरोना होऊन जातोय काय करणार. बरोबर. आणि आता हॉस्पिटलमध्ये गेलो, गर्दी होती, खूप खूप गर्दी होते. आता तू बघ ना, तू विचार कर, सकाळ सकाळी जर 11 वाजेपर्यंत चालू असते, गर्दी किती वाढते. खूप आणि वाढत. आता तर आकडे पण लपवायला लागलेत, किती मेले और किती जिवंत आहेत हे पण, और किती जणांवरती उपचार चालू आहे हे पण आपल्याला पूर्णपणे माहित होत नाही. हो हो बरोबर. हो. मग अशा ठिकाणी काय करायचं की ह्या वेबसाईट्स काम करतील. आणि मेन मुद्दा म्हणजे इथं नाही का ना, आपलं जे सोशल डिस्टन्सिंग वगैरे आहे, हे मेन मुद्दा म्हणजे हिचं खूप नीड येतं आता सध्या. तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद करून ठेवल्या, बरोबर, तुम्ही किराणा दुकान, गव्हर्नमेंटने किराणा दुकान बंद करून ठेवली, त्याच्यानंतर पेट्रोल पंप्स पण बंद करून ठेवले, अत्यावश्यक सेवांमध्ये ठेवलं फक्त, जे अँब्युलन्स वगैरे असतील किंवा आणखी कोणत्या सेवा असतील. त्यानंतर मोठमोठे मॉल्स बंद केले किंवा छोटे उद्योग बंद केले. आणि या ठिकाणी काय होतं की आता ह्या लोक बंद करून ठीक आहे तुम्ही सोशल डिस्टन्सिंग केली, पण मेन जे आहे आता लोकांना, आता सर्दी फ्रीजचं पाणी पिलं तुम्ही तरी सर्दी होणारच आहे, लोक घाबरणार आहे. गर्दी कुठं करणार आहे, हॉस्पिटलमध्ये करणार आहे, मग तिथं सोशल डिस्टन्सिंग कशी करणार आहे तुम्ही. हा, लोक, तुम्ही सेफ जागेवरती जातायत, लोक काय करतायत, सेफ जागेवरती जातायत, त्यांना असं वाटतंय की हॉस्पिटल सेफ आहे आपल्यासाठी, बरोबर, बट तिथं ती काय कंडिशन आहे, तिथं गर्दी होते आणि तिथले लोक पण ही गर्दी अशी मॅनेज नाही करू शकत. नाही बरोबर. हो. मग या लोकांसाठी माझा एक प्रोजेक्ट आहे की तुम्ही
आमच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला अशा अशा फॅसिलिटीज दिल्या जातील. ऑनलाईन तुमचे स्टाफ वगैरे सगळं तिथून मॅनेज होतो डायनामिक वेबसाईटमध्ये. आणि प्लस आम्ही त्याचा ऍप पण प्रोव्हाइड करतो ना तुम्हाला. हो बरोबर. हो, तो तर कधी ते लॉन्च पूर्ण करणार असा. तू तुझा? हा प्रोजेक्ट तरी पण आणखी 15 दिवसामध्ये लॉन्च होईल. बिकॉज याचं 60% काम पूर्ण झालंय और 30% राहिलं, 40% राहिलं. आता 30% काम जेव्हा पूर्ण होईल त्याची टेस्टिंग होईल एकदा, आणि टेस्टिंग कम्प्लीट झाली की उरला 10% पण कम्प्लीट होऊन जाईल. त्याची गोष्टी वगैरे नाही. आणि तुझा तो एडीओ प्रोजेक्ट तो कधी लॉन्च करणार? त्याला आता सध्या तरी तो पोस्टपोन केलेला आहे. बिकॉज ना हिल 10च्या एक्झाम झाले नाही, 12च्या एक्झाम झाले नाही. आता टीचर्सचेच वांदे आहेत खूप. मग आपला प्रोजेक्ट हो चालणार नाही. ते लॉन्च डेट पण चांगली बघितली पाहिजे ना आपण. आता तू बघितलं की 10ची एक्झाम झाली नाही, 12ची पण एक्झाम झाली नाही, आणि सीईटी नीट होती का नाही हे पण माहित नाही. बरोबर. बरोबर. मग मुलगा जर 8 मधून 9th मध्ये जात नाही, 9th मधून 10th मध्ये जात नाही, ओके, बरोबर. और 10th मुलगा 11th पण जात नाही, तर मग प्रायव्हेट ट्युशन्स वाले किंवा कॉलेज वगैरे कोणाचे लेक्चर घेणार आहे? नाही बरोबर. हा, त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट आपला तो थोडासा पोस्टपोन केलेला आहे आणि त्याची डेट वाढवलेली आहे नंतर. म्हणजे त्याच्यावरती आता सध्या फोकस नाही आमचा. अच्छा. हा, जेव्हा कोरोना वगैरे कंट्रोलमध्ये येईल तेव्हा मग करू शकतो आपण. बिकॉज ती आयडिया जर आता आपण लॉन्च केली तर त्याचे फ्लॉप जाण्याचे चान्सेस खूप आहे. हा, बरोबर. कारण की ऍडमिशन्स भेटणार नाही ना. आता पॅरेंट्स काय करतायत की याचा विचार करताय की आता सध्या कॉलेज चालू नाही पुढच्या वर्षी ऍडमिशन होत आहेत की हे माहित नाही, कोरोना कधी जाईल हे माहित नाही, किंवा त्याच्यामध्ये सीईटी होईल की नाही, नीट होईल की नाही, जेई होईल की नाही हे पण माहित नाही लोकांना. मग ते ऍडमिशन कसं काय करतील त्याच्यामध्ये? तो बरोबर. प्रोजेक्ट सध्या मग लॉन्चिंग डेट त्याची आम्ही पुढे घेतली, म्हणजे त्याच्यावरती बनवायचं काम चालू केलं, त्याच्यावरती डेव्हलपर्स आहेत ते कमी केले आणि दुसऱ्या प्रोजेक्ट वरती लावले. मग आता आम्ही मेडिकल साईट्स वरती जास्त फोकस करतो. अच्छा. हो. तर आणखी आमचा एक एक प्रोजेक्ट चालू आहे ट्रेडिंग मार्केटमध्ये पण आमचं सॉफ्टवेअर चालू आहे. एक ट्रेडिंगचं एक सॉफ्टवेअर बनवतो आम्ही क्रिप्टो कॉइनचं. और त्याच्यामध्ये ते सॉफ्टवेअर आमचं सगळ्यात मोठं आहे. हो. और इव्हन जर तसं झालं तर आतापर्यंत तसं सॉफ्टवेअर बनलंच नाही. बिकॉज तुम्ही ऑनलाईन बघता ट्रेडिंग करताना एक कॉइन असतो, तो मिनी सेकंद मध्ये पंक्च्युएट होतो. मिनी सेकंद मध्ये रेट समजा आता स्टार्टिंगला 1 सेकंदापूर्वी त्याची किंमत जर 83 असेल तर दुसऱ्या सेकंदाला तो जातो 81 वर 82 वरती कमी येतो, किंवा 83 वरून 84 85 वरती जातो, किंवा मिनी सेकंदामध्ये तो कधी कधी 81 वरून डायरेक्ट 50 वरती पण येऊ शकतो, एवढा खाली पण येऊ शकतो लगेच. बरोबर. मग याच्यामध्ये काय होतं की लोकांना नाही का तो कॅच करता येत नाही किंवा ऑटोमॅटिक ट्रेडिंग करता येत नाही. त्यांना काय करावं लागतं की दिवसभर त्या चार्टवरती किंवा त्या ग्राफकडे बघावं लागतं की आता हा खाली येतोय वर येतोय, मग ते बघणार, मॅन्युअली ट्रेडिंग करणार. मग आम्ही काय करतो, आम्ही काय या सॉफ्टवेअरमध्ये करतोय, सगळं ऑटोमॅटिक टाकतोय. तुम्ही फक्त बघायचं, करायचं, तुम्ही एक टार्गेट सेट करून ठेवायचं कॉइनचं, तुम्हाला किती हवं किती नाही. बरोबर. इव्हन जर ते टार्गेट सेट करून ठेवलं असेल, समजा तुम्ही सकाळी कॉइन जर 81 वरती तो सेल करणार आहे कॉइन, आणि तो जर खाली येतोय 78-79 रुपयावरती येतोय आणि तो बाय करणार आहे. बरोबर. तुम्ही तुम्ही असं पॉईंट किती घ्यायचे, तुम्हाला अमाऊंट टाकून ठेवायची तुम्ही आणि सजेस्ट करून ठेवायचं. ऑनलाईन चालणार, तुम्हाला डायरेक्ट फक्त नोटिफिकेशन येत राहणार एवढे घेतले एवढे गेले. आणि जर समजा तो लॉस मध्ये जात असेल ट्रेडिंग आपोआप बंद होणार, त्या कॉईनची ट्रेडिंग बंद होणार. ते सगळे आता समजा तो कॉईन 81 वरून 78 वरती चालला आहे, आम्ही त्याचं टार्गेट सेल करून ठेवलेलं आहे 82-84 वरती तो सेल करण्यासाठी. आणि ते खाली जर ते सेल नाही सेल करायला सोडून जर तो खाली आला 81 वरून 78-79 किंवा त्याच्यापेक्षा खाली जायला लागला, तर तो जो कॉइन असेल तो आपोआप 79 रुपयाला किंवा 78 रुपयाला एक सिलेक्टिव्ह म्हणजे एक टार्गेट सेट करून ठेवलं असेल, त्या टार्गेटवरती तो सेल होऊन जाईल. म्हणजे जो क्लायंट असेल आपला त्याला सुद्धा लॉस मध्ये जाण्याचे चान्सेस कमी, त्याचा कमीत कमी लॉस होईल असं टार्गेट आहे. हो. और इव्हन त्याच्यामध्ये बजर्स आहेत, त्याच्यानंतर खूप साऱ्या फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत. इव्हन ते कोणी पण यूज नाही करू शकत. जे सिलेक्टिव्ह मेंबर्स असतील तेच, ज्यांनी आपली मेंबरशिप घेतली असेल तेच त्याला यूज करू शकतील, किंवा जो ओनर असेल सॉफ्टवेअरचा त्याला आम्ही 20 आयडीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याच्या अंडरमध्ये फक्त 20 लोक ऍडमिट करू शकतो त्या लोकांना त्या सॉफ्टवेअरमध्ये, बाकी जास्त नाही. बाकी मग ज्यांना कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल त्यांना डायरेक्ट आमच्या कंपनी थ्रू कॉन्टॅक्ट करावं लागेल, मग आम्ही त्यांना मेंबरशिप देऊ शकतो त्याचे. बाकीचं काय. अरे वन प्रोजेक्ट पण खूप असं आहे, इंटरेस्टिंग आयडियाज खूप असतात. मुलांमध्ये काय आलंय की वय कमी आहे. माझ्याकडे एक डेव्हलपर आहे आदित्य कडलक म्हणून,
अँड्रॉइड डेव्हलपर आहे. आता इव्हन मी त्याला नाही काय ना ते EDU वरतीच काम करायला लावलेलं आहे. तेवढा आहे एकच जण मी त्याच्या प्रोजेक्टवरती ठेवला, ऋषिकेश हायरे म्हणून एक सेकंड इयरचा अमृतवाणीचा. तो त्या दोघांना और एक ऐश्वर्या शर्मा म्हणून, हे तिघं काय केलेत, ऐश्वर्या शर्मा US डिझायनर आहे और आदित्य हा अँड्रॉइड डेव्हलपर आहे. तो कॉटलिन मध्ये त्याचा ऍडव्हान्स झालेला आहे. सो तिचं वय तर 17च आहे, वय 17 आहे, बट त्याला 5 इयर्स एक्सपिरियन्स अँड्रॉइडचा. अरे वा, खूप भारी. डिप्लोमा फर्स्ट इयरला आहे अमृतवाणीमध्येच. बरोबर. तो त्याच्याकडे टॅलेंट आहे. इव्हन आता काय झालं इंडियामध्ये ना, टॅलेंटचं वय कमी कमी होत चाललंय. हो बरोबर. हा, आता तू बघितलं की मुलं जे असतात आता काय मध्ये पाठीमागे चिंटू वगैरे निघालं होतं, काय तुम्ही कोणता ऍप होता तो, त्या थ्रू चिंटू ने ऐप बनाया और करोड़ों की उसको ऑफर्स आने लगी वगैरे वगैरे, ऍडव्हर्टाइजमेंट चालू होती. बट तसं काही होत नाही. व्हाईट एड ज्युनियर बरोबर. बट तसं तर होऊ शकत नाही, बिकॉज आम्ही पण नाही ना, आम्ही इतके दिवस घातले ना, आम्हाला झालं नाही एवढं. कसं काय 5 वर्षाचं मुलं करू शकतो. आम्ही सुद्धा शॉक झालो ती ऍडव्हर्टाइजमेंट बघून. बट तसं काही होत नाही. लगे लगे एक बेसिक ऍप बनवला असेल, बट असे ऍप नाही बनवू शकत तुम्ही लवकर, कारण की हे खूप टफ असतात. मार्केटिंगची स्ट्रॅटेजी ती आहे का? हो. इव्हन आता ते ऍपचं जर आम्ही पण चालू करणारच आहोत लवकरात लवकर. आमचं पण स्वतःचं एक्झाम पोर्टल चालू करतोय आम्ही. आता इन्स्टिट्यूट तर ओपन केले आम्ही, बट असं ऍडमिशन्स चालू आहे त्याच्यामध्ये. पूर्णपणे ऍडमिशन वाढवायचं काम चालू आहे आमचं. त्याच्या मार्केटिंग मध्ये आता कसं होतं की लोक घाबरतायत, आणि इव्हन आता काही काहींची फायनान्शियल कंडिशन पण खाली चालली आहे कोरोनामुळे. काही काहींच्या घरातनं पूर्ण फॅमिली कोरोना पॉझिटिव्ह येते, तो काही आणखी प्रॉब्लेम्स होतात काहींना. सो मग काय होतं की ते मुलं इकडे कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत पूर्णपणे. और इव्हन काही काहींची मनस्थिती तर अशी झाली आहे की आज आहे उद्या आहे की नाही हे माहित नाही, मग शिकायचं तरी कशाला. काही काहींची मनस्थिती अशी झाली आहे. मला एक जण असा भेटला, तो बोलतो म्हणे, हॅलो. तो बोलतो म्हणे की सर मी नाही का ना, माझी नाही का ना फॅमिली पूर्ण कोरोना पॉझिटिव्ह झाली, आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी कॉल आला, रजिस्ट्रेशन केलं आमच्याकडे ऍडमिशनसाठी. सो त्याला रिप्लाय कॉल केला. सो त्याचं म्हणणं असं आलं की माझी नाही का ना वडील पॉझिटिव्ह आहे, आई पॉझिटिव्ह आहे. सो ठीक आहे म्हटलं नको घेऊ. तो म्हणे सर आता मी राहतो का नाही हे माहित नाही म्हणे मला, आज आहे उद्या नाही, ऍडमिशन काय करू. तर मग आता मला बोलताय ना त्याच्यासमोर, काय बोलावं नेमकी आता. म्हणलं ठीक आहे. हॅलो. हा. हम्म. तो अजून काही क्वेश्चन आहे? आता खूप सारे मुलं त्यांच्याकडे आयडिया आहे, बट ते वेट हो. करता एखाद्या पर्टिक्युलर टाइम येईल का, हा वेळ येईल मी तेव्हा मी स्टार्ट करेल. तर मग याच्या बाबतीत तुझं काय म्हणणं? हा वेळ येईल म्हणजे तुम्ही असा विचार करत असाल की तुमची डिग्री झाली, मग तुम्ही ती स्टार्टअपची आयडिया तुमची इन्व्हेंट करणार, किंवा तुम्ही नाही का ती मग तुम्ही लॉन्च करणार तुमची स्टार्टअपची आयडिया. तोपर्यंत असं नाही. ती आयडिया दुसरं कोणतरी घेऊन जाईल. ती आयडिया तुमची दुसरं कोणतरी घेऊन जाईल. हो. तुम्ही किती जरी लपवून ठेवायचा प्रयत्न केला, तुम्ही पेटेंट करून ठेवा, काही करून ठेवा, अरे साधं डोमेन नेम सुद्धा भेटत नाही बाजारामध्ये. डोमेन नेम सुद्धा भेटत नाही. तू काय मल्टी मल्टी ड्रीम, मल्टी टॅलेंट कंपनीची नाव आहेत तसे. काही असं कोणतं नाही. वॉच कंपनी सुद्धा आहे, खूप सारे सगळे नावं टाकले तुम्ही. माझ्या कंपनीचं स्वतः नाव चूज करायचं होतं ना मला. मला जे नाव हवं होतं ते भेटलंच नाही. ह्या नावाला मला 1 हप्ता गेला हे नाव शोधण्यासाठी. हा कोरियन वर्ड आहे, कोरियन. हा. आणि नशीब माझं की हा वर्ड तरी नव्हता पण त्या कंपनीचं, कारण मी जेवढे नावं शोधले 1 हप्त्यामध्ये तेवढे सगळे वेगवेगळ्या कंपनीचे नाव, प्रत्येकाचं डोमेन एक्झिस्ट करताय. खूप अवघड आहे. तुम्ही काय करताय की विचार करताय आणि घाबरतायत. स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय, तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये. फ्लॉप गेले तर गेले, अनुभव भेटतोय. चलो तो चांद तक नाही तो जहान तक, चायना की स्ट्रॅटेजी यूज करो. चायना जपान हे याच्यामुळे पुढे गेले, आणि इंडिया याच्यामुळे पाठीमागे राहत चाललाय आपला. आपण विचार करण्यामध्ये वेळ घालवतो, विचार करण्यामध्ये कधीच वेळ घालवायचा नाही. जे होईल ते होईल, लढायचं. आणि मेन मुद्दा म्हणजे नाही का ना, दुनिया झुकती रे, बस झुकाने वाला चाहिए.
आणि प्रत्येक ठिकाणी ताकद यूज नाही करायची, तुम्ही डोकं यूज करायचं, डोकं आणि टेक्निक असली पाहिजे, बाकी काही नाही, सगळं इझी आहे. आणि तर प्लस सुरुवात आता करायची. ज्या मुलांना नाही का ना, आता मुलांकडे भरपूर आहे, टॅलेंट आहे, बट ते इन्व्हेंट कसं करायचं किंवा त्याच्यामध्ये लॉन्च कसं करायचं, किंवा काहींना हे पण माहित नाही की आता समजा फक्त एक आयडिया आहे आणि त्या आयडियामध्ये कोण कोण लोक लागणार आहे त्यांच्यासाठी कामासाठी त्या आयडियामध्ये. तर आता तू जी कम्युनिटी तयार करतोय, तू असे, माझे असं म्हणणं आहे की जे फाउंडर्स असतील ना, असे लोक आमच्यासारखे, तू या लोकांना पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी आणणार आहे. आणि हे लोक यांचे ज्यांचे न्यू आयडियाज आहेत ना, त्यांना आणखी रिस्पॉन्स करतील आणि त्यांना त्यांचा गायडन्स देतील. आता समजा एखाद्याचा प्रोजेक्ट असेल, लाईक झोमॅटो, ऑनलाईन डिलिव्हरी किंवा पार्सल सर्व्हिस वगैरे, असं काही प्रोजेक्ट असतील, मग इथं काय करायचं की त्याच्यामध्ये कोण कोण लागणार आहे आपल्याला, की त्याच्यामध्ये आपला स्टाफ कोणता कोणता लागणार आहे, त्याच्यात कोणते HR लागतील, टेक फाउंडर कोण लागतील, त्यानंतर टेक मॅनेजर कोण लागतील, त्यानंतर डेव्हलपर्स कोण लागतील का त्याच्यामध्ये, त्यानंतर तुमचा डाटा अनालिस्ट कोण लागेल, त्यानंतर डाटा एंट्री करण्यासाठी कोण कोण लागेल, कोणत्या पोस्टवरती कोण लागेल, रिसेप्शनसाठी कोण लागेल, कॉल सेंटरसाठी कोण लागेल, या टाईपचा जो स्टाफ असेल याचा पहिल्यांदा अनालिसिस करा. आणि माझं म्हणणं काय होतं, मी ही कंपनी स्टार्ट करण्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी प्लॅनिंग केली सगळी, की मला 1 वर्षापासून पूर्ण प्लॅनिंग चालू होती की मला हे करायचंय. मी पहिल्यांदा, लोक काय करतात, फंड गोळा करतात, बरोबर, फंड गोळा करणार, त्याच्यानंतर कंपनीसाठी जागा बघणार, मग त्याच्यामध्ये तुम्ही कंपनी इन्व्हेस्ट करणार, त्याच्यानंतर ऑफिस उघडणार, मग तुम्ही एवढा पैसा गुंतवलेला असणार, मग तुम्ही स्टाफ बघणार, मग तुमची कंपनी स्टार्ट होणार आणि मग तुमच्याकडे क्लायंट येणार. असं आहे, ही बाकीच्या लोकांची स्ट्रॅटेजी होती. गर्दी जिकडे चालली ना, तुम्ही तिकडे नका जाऊ, तुम्ही तुमची एक वेगळी वाट निर्माण करा, माझं हे म्हणणं होतं. हे तुम्ही तुमची वेगळी वाट निर्माण करण्याचा अर्थ काय होतो, माझी स्ट्रॅटेजी काय होती, मी पहिल्यांदा काय केलं, एक टीम बिल्ड केली, स्टार्टिंगला टीम बिल्ड केली, त्याच्यानंतर त्या टीम थ्रू मी माझं थोडं 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 नॉर्मल नॉर्मल काम करत आलो. ओके, मी पहिल्यांदा काय केलं की एका वेगळ्या टीम मध्ये होतो, आम्ही पहिल्यांदा गेम्स वगैरे डेव्हलप करायचो, सो एका वेगळ्या टीम मध्ये होतो मी. त्याच्यानंतर मी माझं फ्रीलान्सिंगचं पण काम केलं काही दिवस, त्यानंतर काही सॉफ्टवेअर्स वगैरे स्वतः डेव्हलप केले, मी स्वतः 3 सॉफ्टवेअर्स डेव्हलप केले, त्याच्यानंतर वेबसाईट डेव्हलप केल्या, त्याच्यानंतर जे बिलिंगचे सॉफ्टवेअर्स असतील ते पण डेव्हलप केले. मग मला ना नॉलेज येऊन गेलं की कोणत्या प्रोजेक्टवरती आपल्याला कोणते लोक लागतात आणि कोणत्या प्रोजेक्टवरती कोण काम करतात, याचं पहिले नॉलेज येऊन गेलं मला. आता मग मला हे नॉलेज आलं, मग आता काय करायचं, मी काय केलं की लोक शोधले, ऑल ओव्हर इंडियामधून लोक शोधले, ऑल ओव्हर इंडियामध्ये, की कोण कोण कामात येऊ शकतं माझ्या आणि कोणाचं नॉलेज कसं आहे कसं नाही. इव्हन मी जेव्हा स्टार्टिंगला स्टाफ भरला ना, एकाचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतला नव्हता, बिकॉज ते पहिल्यापासून मी त्यांना ओळखत होतो. त्यांना माहित नाही की मी त्यांना ओळखतो, पण मी त्यांना, मला माहित होतं की मी ते लोक कसे आहेत आणि कसं काम करतात, बिकॉज त्यांचे प्रोजेक्ट फाईल्स वगैरे ते मला भेटल्या, त्याच्यानंतर त्यांनी काम कसे केले त्याच्यानंतर. आणि इव्हन ना, जो तुम्ही बघता आता टीव्ही मध्ये एक सॉफ्टवेअर डेव्हलपर कसं असतो, मोठमोठ्या स्क्रीन्स वगैरे असतात वगैरे वगैरे, तसं काही नसतंय. रिअल लाईफ मध्ये एक लॅपटॉप लागतोय किंवा एक PC हवा असतो, बाकी काहीच नाही. इव्हन ना, आता काही काही ठिकाणी हॅकर्स वगैरे बघता तुम्ही टीव्ही मध्ये किंवा रील्स मध्ये, की सगळं ब्लॅक स्क्रीन वगैरे वगैरे, तो पूर्ण सेटअप वगैरे, तसं काही नाही. हे एक सॉफ्टवेअर असतं, एक लिनक्स मध्ये VMware वगैरे असे सॉफ्टवेअर्स असतात हॅकिंगचे, सो त्या सॉफ्टवेअर थ्रू चालते सगळं. आणि ते एक विंडो मध्ये चालतंय, बाकी काही नसते, त्याची एवढी मोठी लेंथी कोडिंग पण नसते. जेव्हा तुम्ही व्हायरस बिल्ड करता, मालवेअर बिल्ड करता, तिची कोडिंग लेंथी असते, मानू शकतो, बट एवढा मोठा सेटअप वगैरे काही नसतो. तो सेटअप कुठे असतो, सायबर सिक्युरिटी सर्व्हिस वगैरे वगैरे त्या ठिकाणी. बट एक नॉर्मल कोडरच्या ठिकाणी किंवा नॉर्मल हॅकरच्या, इथिकल व्हाईट हॅट हॅकर, हॅकरचे 3 टाईप येतात ना, इथिकल हॅकिंग मध्ये 3 टाईप येतात, व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट और ग्रे हॅट, या टाईप मध्ये. आता व्हाईट हॅट वाल्याला एवढी काही गरज पडत नाही, ब्लॅक हॅट वाला आपण काय नॉर्मल म्हणजे करू शकतो. ब्लॅक हॅट आला तो सगळ्यात खतरनाक असतो मानतात त्याला, म्हणजे तो इलिगल सगळे कामं करतो. आणि ग्रे हॅट इलिगल कामं करतो बट कोणाला हार्म करत नाही, म्हणजे असं पैशांची चोरी वगैरे असं या टाईप मध्ये काम करत नाही, तो त्याचं काम करून घेतो, बाकी कोणाला असं हार्म होत नाही, काही नाही, सगळं करतो. आणि जसं व्हाईट हॅट वाला कसं परमिशन घेऊन करतो आणि गव्हर्नमेंट ऑथराइज असतं ते. हो. आता हॅकिंग मध्ये लोकांचं नाही का, आता काय आलं की मुलांचं हॅकिंग, ज्याला कोडिंग जमते त्याला हॅकिंग जमतच असेल, हा तर मुलांचा गैरसमज झाला. आणि दोन्ही वेगवेगळे फील्ड आहे. हा, एवढं मी मानतो, ज्याला कोडिंगचं वेळ आहे ना, ते हॅकिंग करू शकतात. आणि हॅकिंग करणारे लोक जे असतात ना, ते खूप वेडे असतात. कारण की हॅकिंगचा जो सोर्स कोड असेल ना, तो डोक्यात राहणं
व्हायरसचा जो सोर्स कोड असेल किंवा व्हायरस बिल्ड करताना जो आपण कोड राईट करणार असेल किंवा आणखी मालवेअर बिल्ड करताना एक कोड तयार करावा लागतो, ते मालवेअर बिल्ड करावं लागतं. नंतर वेगवेगळे व्हायरसेस तयार करावे लागतात आपल्याला एखाद्यावरती अटॅक करायचं असेल, सायबर अटॅक. तर मग तेव्हा काय करतो की जो हॅकर असतो तो डायरेक्ट बुक घेऊन बसतो. इव्हन मी सुद्धा बुक घेऊन बसतो, कारण की एवढे कोर्स आहे ना ध्यानात ठेवणं सोपं नाही. मी जेव्हा स्वतःचे व्हायरस वगैरे बिल्ड करतो तेव्हा बुक घेऊन बसावं लागतं. 2-3 हजाराचं बुक असतं, त्यात शोधावं लागतं कुठं काय काही गुगलवरती बघावं लागतं. इव्हन हे एवढं डोक्यात राहत नाही. इव्हन मला ना पहिल्यापासून करायचं होतं काहीतरी. एक आमच्याकडे नाही का ना पुरेसर होत. ती माझी आयटीची जर्नी कशी स्टार्ट झाली की पुरेसर होते. मी पुरेसर म्हणून मराठीचे शिक्षक होते. तर इव्हन ना मी माझं कसं स्वभाव असायचा की हे चाललंय वगैरे वगैरे टाइमपास, मुलांमध्ये टाइमपास वगैरे चालायचा आणि त्याच्यानंतर धिंगाणा मस्ती. आणि सो काय की मार्क्स कमी यायचे आमचे. मग त्या सरांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. आणि एकदा काय झालं की एक मॅडम होते डंबरे मॅडम म्हणून, सॉरी महाजन डंबरे मॅडम और चौधरी मॅडम होत्या. त्या दोघींना नाही काय ना मार्क्स फिल करायचे होते त्यांचे एका सॉफ्टवेअरवरती. आणि ते नाही का ना आमच्या क्लासमध्ये आले आणि ते बोलले की कोणाला टायपिंग वगैरे जमते का म्हणे, कम्प्युटर वगैरे चालवते येतं का. तर सो मी हात वरती गेला आणि मी त्या म्हणे चाल म्हणे मग आमच्या बरोबर मार्क्स वगैरे फिल करून द्या म्हणे. सो मी गेलो तिकडे आणि तिथं होते ते कुरे सर होते म्हणून, कुरे सर म्हणून होते. तर ते मला बोलले म्हणे की तुम्ही पण खूप चांगला विद्यार्थी शोधून आणला म्हणे, त्याच त्याला काय चाललं माहित नाही म्हणे, त्याला काय जमणार म्हणे टायपिंग वगैरे करायचं असं तसं खूप काय बोलले ते मला. तेव्हा मी ऐकून घेतलं आणि तेव्हा फक्त डोक्यात ठेवलं की करायचं ना लवकरात लवकर काहीतरी करायचं, यांचं 2 भाग करायचं. त्याच्या दुसऱ्याच वर्षी मी कम्प्युटर इंटेलिजन्स मध्ये फर्स्ट रँक घेऊन आलो. म्हणजे दुसऱ्या वर्षी कम्प्युटर इंटेलिजन्स मध्ये ते मेडल घेऊन सरांच्या हातात दिलं आणि सरांना धन्यवाद बोललो. सर म्हटलं तुमच्यामुळे माझं जिद्द निर्माण झाली आणि तुमच्यामुळे मी एवढी अचिव्हमेंट करू शकलो. आणि तेव्हा तो माझा लाईफचा टर्निंग पॉईंट आहे. आयटी मध्ये मी त्यांच्यामुळे वळालो, पुरे सरांना. इव्हन जर ते मला तेव्हा तसं बोलले नसते तर मी आयटी कडे वळालो नसतो किंवा वडिलांची माझे वडील ऍग्रिकल्चर काउन्सिलर, सो त्यांच्या बेडमध्ये गेलो असतो किंवा इव्हन घरीच असं टोकारपणा वगैरे या टाईप मध्ये झालं असतं माझं. बट त्यांचं जे कडू बोलणं होतं ना ते मला लागून गेलं कुठेतरी मनाला. आणि पहिल्यापासून ना असं राग वगैरे सहन होत नाही. आणि पहिल्या असं म्हणजे कोणी काय बोललं किंवा छोटी गोष्ट झाली ती मी छोट्या गोष्टीचं मोठं कसं करायचं हे मला लहानपणापासून माहित होतं. म्हणजे असं भांडण वगैरे आणि रागावर अजिबात कंट्रोल होणार नाही. सो शिक्षकांबरोबर वाद व्हायचे, त्याच्या असं होत गेलं. बट ना आमचे जे टीचर्स होते हायस्कूलचे काही, सो कुसमुडे सर होते, घोंगडे सर होते, रोकडे सर होते, यांनी ना सपोर्ट केला. स्पेशली मला सपोर्ट ना कुसमुडे सरांकडून आणि रोकडे सर, घोंगडे सर, रामफळे सर यांच्याकडून जास्त सपोर्ट भेटत गेला. आणि इव्हन मला प्रत्येक गोष्टीमध्ये असं बढावा वगैरे द्यायचा आणि त्यानंतर आणखी इन्फॉर्मेशन वगैरे कशी भेटेल वगैरे त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन टास्क द्यायचे. आणि माझे कम्युनिकेशनचे स्किल्स वगैरे जे असतील ना ती मी किंवा असं लेक्चर देऊन किंवा स्पीच देऊन नाही बिल्ड केलं. माझे टीचर्स कसे बोलतात, माझे टीचर्स क्लासमध्ये कसं बोलतात ना याच्यावरती मी जास्त फोकस करायचो. की आता मी थेरी प्रत्येकाकडून वेगवेगळी थेरी घेतली. की आता समजा आमचे रोकडे सर होते, ते कसं करायचे, ज्यांचं लेक्चर चालू असलं ना मोटिवेशनल बोलणं, म्हणजे काही मुलं झोपलेली असतील तर ते उठून जायचे मोटिवेशनल बोलता बोलता. आणि मग काय व्हायचं सेकंड थिंग, रामपोळे सर असायचे. रामपोळे सर काय करणार, त्यांचा आवाज एकदम गडद असायचा, म्हणजे आवाज मोठा आणि वाणी पण चांगली त्यांची. आणि बोलता बोलता आवाज कोणत्या थरापर्यंत जाईल ना ते झोपलेला पण उठून जायचा. आणि इंटरेस्टिंग बोलायचे सर. ते हिस्ट्री शिकवायचे, हिस्ट्री ऑफ जिओग्राफी. और रोकडे सर ते सायन्स शिकवायचे, सायन्स और मॅथमॅटिक्स. और घोंगडे सर असेल ते मराठीवाले. घोंगडे सर आता एक्सपायर झाले कोरोनामध्ये. और त्यांच्यामुळे काय झालं की जी स्किल होती बोलण्याची ती मी आत्मसात करत गेलो. ती बोलतात कसं, लेक्चर कशी देत आहेत आणि कशामुळे ते एवढं पुढे चाललंय, त्यांचं इतक्या दिवसापासून त्यांनी कसं बिल्ड केलं आणि त्यांची एवढी स्किल कशामुळे झाली याच्यावरती मी जास्त फोकस केला. आणि त्यांचं प्रत्येक स्वर दीर्घ वगैरे सगळं स्वर सगळे अख्खे कॉन्सन्ट्रेट म्हणजे एकदम कॉन्सन्ट्रेट होऊन ऐकायचे त्यांचं. आणि लेक्चरमध्ये त्यांच्या लेक्चरमध्ये मी कधीच झोपलो नाही. मी लेक्चरमध्ये झोपायचो कोणत्या मॅथच्या लेक्चरमध्ये, अंकच झोपून जायचे. म्हणजे आमचे टीचर चेंज झाले असं मॅडम होत्या, चौथ्या मॅडम होत्या आम्हाला. सो मॅथ नाही का ना पहिल्यापासून ती फ्लाईट टेक ऑफ झाली ना लँड होतच नव्हती कुठे, लँड व्हायचं नावच घ्यायची. सो मॅथ वीक राहिलं माझं. त्याच्यानंतर हळूहळू पुढे गेलो. मग टीचर्स चेंज होत गेले.
फिजिक्स मध्ये. हे कंपनीचं जे स्टार्टअप होतं हे माझ्या सेकंड वे दुसऱ्या टीचरला मी देईन त्याचं श्रेय, पांढरे सर म्हणून. बिकॉज तेव्हा ना ते पण जे फिजिक्सचे टीचर होते 11th and 12th संजीवनीमध्ये. फिजिक्सचे टीचर असल्यामुळे नाही का ना ते काय आलं की त्यांना असं मी नाही का ना म्हणजे असं माझ्या ह्याच्यामध्ये कमतरता वाटायची आणि काय आलं की माझा स्कोर आला कमी आणि इव्हन मुलं जी होते ती पुढे निघून गेली आणि मी काही बोललो की त्यांची त्यांची आणि माझी तुतुमय होणारच. म्हणजे एकदम असं कसं की हा तू बरोबर एकदम मी सरांना चुकीचं समजवणार किंवा सर मला चुकीचं समजणार आणि सर काय बोलणार की तू काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. तुझ्या आता इकडे येतं नाही म्हणजे नगर मनमाड हायवेवरती नाही का नाही चहाची डबे टाकायची म्हणे, मी येतं जातं चहाच्या डब्यावरती चहा वगैरे पीत जाईल म्हणे. ते लागायचं, खूप लागायचं मला. आणि मी शेवट नाही का ना ते कॉलेजच सोडून दिलं, कंटाळून सोडून दिलं. म्हटलं नाही राहायचं, करमतच नाही म्हटलं मला. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू वगैरे वगैरे आणि जेव्हा मी माझं स्टार्टअपची आयडिया प्लॅन केली आणि मला इव्हन आता ना CS मध्ये 12 लँग्वेज येतात मला, कम्प्युटर सायन्समध्ये 12 लँग्वेज येतात. 9 प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये डाटाबेस मला खूप प्रकारचे मॅनेज करता येतात. प्लस मला 5 इंटरनॅशनल लँग्वेज येतात. जेव्हा मी एवढं सगळं अचीव केलं ना तेव्हा सरांना कॉल केला. सरांना म्हणलं सर ऋषिकेश शिंदे बोलतोय. सरांनी एका नुसतं नावावरून ओळखून घेतलं. ते म्हणे बोल शिंदे म्हणे काय चाललंय तुझं वगैरे वगैरे. सरांना म्हटलं सर असं असं आहे म्हटलं. तर मग सर स्वतः शॉक झाले की म्हणे असं कसं होऊ शकतं म्हणे. म्हटलं सर जिद्द असेल ना काही होऊ शकतं म्हटलं. आणि झालं ते तुमच्यामुळेच, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं होतं. आणि जेव्हा कंपनी टाकली तेव्हा सरांना पहिल्यांदा कॉल केला. म्हटलं सर असंच करतोय म्हटलं की म्हणजे चालू पण करायची स्टार्ट करायची. सो त्यांच्याकडून मग अप्रिसिएशन वगैरे भेटलं आणि मन असं ना असं कोणी अप्रिसिएट केलं ना असं मन उलटून जातं आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द पण होती. खूप काही आहे असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना आनंद भेटला पाहिजे याच्याकडे बघा. अरे इव्हन ना तुम्ही आता स्टार्टिंगला असं नाही की तुम्ही लगे लगे सक्सेस होणार आहे आणि लगे लगे करोडपती बनणार आहे, असं नाही. स्टार्टिंगला तुम्हाला नाही का छोट्यापासून. आता समजा तुम्हाला खाली 100 रुपये भेटले किंवा 200 रुपये भेटले, आता समोरचा 1000 रुपये घेतोय म्हणून आपण लगे 1000 रुपयाकडे पळायचं का? अरे एक नंबर बघा ना त्याचं नॉलेज किती, आपल्यापेक्षा त्याचं नॉलेज खूप जास्त आहे. आपण कुठेच नाही, कुठेच नाही. आपण मी सुद्धा कुठेच नाही. इव्हन माझ्यापेक्षा बाजारात खूप सारे मुलं पडलेले आहेत जे कमी वयात त्यांनी खूप काही अचीव्ह केलेलं आहे. क्रिप्टो करन्सीचा जो ओनर आहे ज्याने क्रिप्टो करन्सी काढली त्याचं वय अवघं 27 वर्ष आहे. तिने 8,300 कोटी भारत सरकारला डोनेट केलं. बघितलं ना तू, एकदम सिम्पल आहे. आणि गावरान भाषेमध्ये बोलायचं गेलं तर तू बायला दिसतो एकदम म्हणजे ज्याला काही कळत नसेल किंवा काही वगैरे वगैरे त्याने क्रिप्टो करन्सी डेव्हलप केली. आणि आज क्रिप्टो मार्केट कुठे चालू आहे? आज क्रिप्टो मार्केट कुठे चालू आहे? कित्येक लोक दिवसात करोडपती झाले, काही दिवसांमध्ये करोडपती झाले, काही दिवसांमध्ये. आज ते कॉईनचं मार्केट सगळ्यात वर टॉपला चालू आहे आणि इंडियामध्ये 2018 साली ते बॅन करण्यात आलं आणि 2020 साली ते पुन्हा अनबॅन करण्यात आलं. 2019 साली पुन्हा अनबॅन करण्यात आलं. बट तुम्ही बघितलं ना शेअर मार्केट बाजूला येतं आणि ट्रेडिंग मार्केट बाजूला येतं क्रिप्टो करन्सीचं. कारण इव्हन तेव्हा आपण बघिततो तेव्हा ते काय असतं की ट्रेडिंग मध्ये ते कॉइन्स वगैरे असतात ते एकदम करन्सीज वगैरे हे शेअर मार्केटपेक्षा इकडे जास्त राहतात. इकडे आपल्याला जास्त इन्व्हेस्ट करता येतं किंवा आणि हे सुटेबल आहे ना. इव्हन इकडे तुम्ही कंपनीचे शेअर विकत घेताय, कंपनी फ्लॉप जाईल किंवा काय होईल ते माहित नसतं आपल्याला. खूप काही आहे आणि प्लस आपल्याला अचीव्ह करण्यासाठी आणखी खूप काही वेळ पण भरपूर वेळ आहे. असं नाही की आता स्टार्टिंगला फेल्युअर नाही का ना माणसाची पहिली पायरी असं बोलतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. बरोबर. खूप कोण होतं मला माहित नाही ते कोण म्हणून गेलेलं आहे बट मी लहानपणापासून ऐकून घेतोय की अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि ते खरंच आहे. खरं आहे. इव्हन तुम्ही जेव्हा तुमच्या मनाला लागत नाही ना, जोपर्यंत तुमच्या मनाला लागत नाही ना तोपर्यंत तुम्ही काहीच करत नाही. जर माझ्या मनाला काही लागलं नसतं मी पण काही केलं नसतं. हा, काहीच नाही. जेव्हा माणूस काहीतरी कुठेतरी त्याची ठेस लागते मनाला मोस्ट इम्पॉर्टंट. आता आपण बघतो आता साधं जेव्हा आपण जे युथ आहेत आणि ते काय करतात रिलेशनशिप मध्ये पडतात आणि रिलेशनशिप मध्ये पडतात त्याच्यानंतर एखादी मुलगी येते आणि मुलं भरकटतात त्यांच्या ध्येयापासून. की ध्येय वेगळं राहतं, मुलगी वेगळी राहते.
आणि हा बोलतो मी तुझ्यासाठी जीव देईल, ती बोलते ती तुझ्यासाठी जीव देईल, आणि देत तर कोणी कोणासाठी नाही, प्रत्येक स्वार्थी दुनिया आहे खूप. ते असं काही होत नाही. पण ठीक आहे, तुमचं असेल खरं प्रेम तुमच्या, ठीक आहे ना. बट तुमची जी लाईफ असेल, प्रोफेशनल लाईफ प्लस तुमची प्रायव्हेट लाईफ, दोन्ही वेगवेगळे ठेवा, माझंही म्हणणं आहे. हो. आणि प्रोफेशनल लाईफ नाही काय ना, तुमच्या जे पर्सनल लाईफ मध्ये कधीच इंटरफेअर करून द्यायची नाही. इव्हन ती जी मुलगी आली असेल किंवा फॅमिली असेल किंवा काही काही प्रॉब्लेम असेल ना, ते सगळे एका साईडला एका पॉईंट पर्यंत लिमिटमध्ये ठेवायचं त्यांना. त्यांना तुमच्या प्रायव्हेट लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये कधीच एंटर करून द्यायचं नाही. कारण प्रोफेशनल लाईफमध्ये अनसक्सेसफुल होण्याचे चान्सेस ज्यादातर हेच असतात. फॅमिलीज किंवा रिलेटिव्ह, फ्रेंड्स, हे जे असतात ना, हे आपलं तिथं प्रोफेशनल लाईफमध्ये सक्सेस नाही. कारण की आता तू विचार कर, तू आता जर समजा एखादी कंपनी टाकायचा विचार, तुझे 10,000 मित्र आहेत, तुम्ही ग्रुप आहे तुमचा, त्या ग्रुपमध्ये तू बोलला की मी आता कंपनी वगैरे टाकतोय, आणि लहान मोठ्यापासून मी सोबत आहे, कोणीही विश्वास ठेवणार नाही, उलट तुझी खिल्ली उडवली जाईल. आणि तिथं काय होईल, तुझी खिल्ली उडवली ना, तू अरे आपल्याकडून होणार नाही, काहीच होणार नाही, आणि आपण काय करणार आहे, आपल्याच्याने होत नाही काही. मग तिथं काय करायचं, सांगायचंच नाही. ज्याला नॉलेज आहे ना त्याच्यापाशीच जाऊन झालं बोलायचं फक्त, बाकीच्या पैसे सांगून काय करणार. आता माझी सॉफ्टवेअर कंपनी आहे, आता जर मी गावात सांगितलं एखाद्या म्हाताऱ्या माणसाला मी सॉफ्टवेअर कंपनी उघडी, त्या माणसाला कंपनी काय असते एवढंच माहितीये. कंपनीमध्ये खूप मोठा फॅक्टरी असते आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या मशिनरीज असतात, 1-2 कोटीचं इन्व्हेस्टमेंट असतं किंवा कोटीपेक्षा जास्त असतं, आणि त्यात 100-200 लोक कामाला असतात. तुम्हाला पहिल्यांदा विचार, कंपनी टाकली कुठं? आता त्याला बोललो ऑनलाईन टाकली, घरून बसून कंपनी, तेवढी कंपनी कशी असते म्हणजे, आता त्याला काय कळणार आहे? त्या लोकांना सांगून उपयोग नाही ना काही. ज्या लोकांना नॉलेज आहे त्याच लोकांना सांगायचं. मी इव्हन माझी कंपनी टाकली ना, माझ्या गावात सुद्धा पूर्ण लोकांना माहित नाही, इव्हन माझ्या पूर्ण फ्रेंड सर्कलला पण माहित नाही की माझी स्वतःची कंपनी आहे. एक लिमिट असते. ज्याला कळतंय त्याच्यापाशी तोंड उघडावं माणसाने, ज्याला कळत नाही त्याच्यापाशी तोंड उघडून काय उपयोग आहे. उलट तिथं आपण आपली स्वतःची किंमत डाऊन करून घेतोय. बरोबर. असे खूप सारे फॅक्ट आहेत रे. आणि सक्सेस जर व्हायचं असेल ना, 1, 2 ते 3 महिने ना सायलंट राहायचं. तू सायलंट राहून बघ, इव्हन कोणाला फरक पडत नाही तू आज आहे किंवा नाही. ठीक आहे. तू, माझी स्ट्रॅटेजी अशी आहे पहिल्यापासून, की तू फॅमिलीमध्ये जर गेला, 2 दिवस रडतील. आज तू म्हणतो तुझी एक्सपायर झाला, तो काय झाला, 2 दिवस रडतील, 3 दिवस रडतील किंवा 10 दिवस रडतील. 10 दिवसानंतर कोणाला काही नाही, जे ते देशाची कामाला लागेल. मध्ये आठवण आली की पुन्हा एकदा रडगाणं होईल, कोणाला काही फरक पडत नाही, कोणी कोणाचं नसतं. सो माझं म्हणणं एकच आहे की पहिल्यापासून स्वतःच घर, हे स्वतःच बघा तुम्ही. स्वार्थी म्हणा, मी तर हेच म्हणणार की लोक बोलतात की पैसा काय वरती न्यायचा आहे का? अरे पण पैसा नसेल कोणी येत पण नाही जवळ. हा, इव्हन तू आता बघ, तुझ्याकडे रुपये नाहीये, झिरो, तू इन्कम काहीच करत नाही असं जर समज तू, आणि तू बेरोजगार आहे, तू जर रिलेटिव्ह नाही का ना, रिलेटिव्ह स्वतः तुला नाव ठेवते तू काय करतो. आणि इव्हन तुझ्यावरती अशी कंडिशन येईल ना तेव्हा, की तुला समजा 1,000 रुपयाची गरज आहे, तुझा मित्र सुद्धा विचार करेल की हा आपल्याला देणार कधी, रिटर्न कधी देणार आहे आपल्याला, याचा विचार करेल. आणि रिटर्न येते का नाही हे पण माहित नाही, तू म्हणणार की माझ्याकडे नाहीच. बट इव्हन तू त्या क्षणी जर तुझ्याकडे स्वतःचा पैसा असेल, लाईन लागेल नाही, मित्रांची पण लाईन लागेल, रिलेटिव्हची पण लाईन लागेल, आणि पोरींची पण लाईन लागेल. पोरीं मागे पळू नका, पैशा मागे पळा, पुरे आपोआप मागे पळते. आणि जे लोक काय बोलतात की म्हणे पैसा काय वरती न्यायचा आहे का, असं तसं, हे पाठीमाग बोलणार, तोंडावर बोलून दाखव ना मला. तुझी लायकी असेल तर तू बोल ना, इव्हन तुझी लायकी तू कमवून दाखव. हा, माझं म्हणणं एकच आहे, जर तुझी आहे ना लायकी, तू कमवून दाखव. आणि जिची लायकी नाही तो आपल्याला हॅलो. सॉरी कॉल येत होते. हा, ओके, लेट्स कंटिन्यू. आणि भरपूर काही असतं जीवनामध्ये, चढ उतार तर चालूच असतात. और इव्हन ना अशी एक वेळ येते माणसाच्या जीवनामध्ये, मी एवढ्या छोट्या वयात ना खूप सारे एक्सपिरियन्स केले. इव्हन मी काय असायचं की मी ना घरामध्ये, आता लेट्स पॅक म्हणजे एकदम फ्रेंडली बोलायचं गेलं तर ना,
घरामध्ये असं एका रूम मध्ये नाही का ना, माझ्या पाठीमागे माझी कन्व्हेन्स चालू असायची, मी माझं काम करत असायचो, माझं स्टडी वगैरे असेल, मी रूम सोडून कधी जातच नव्हतं. म्हणजे लोक आले किंवा बाहेर कोणी आलं किंवा हॉलमध्ये पण नाही का ना लवकर असं जात नाही. की माझ्या वडिलांनी नाही का ना मला डायरेक्ट वेगवेगळे नावच काढून ठेवलं होतं. आणि त्याच प्रकारे त्याला डायरेक्ट तिकडे राहून द्यायचं, असं तसं खूप काय बोलत गेलं. आणि म्हणे की हा, त्यांना पण प्रश्न पडायचा की नेमकी हा अभ्यास करतो की नाही, हा करतो की नाही, नेमकी काय करतो तर करतो काय आतमध्ये हे पण कळत नव्हतं त्यांना. कारण की दरवाजे बंद असतात, खिडक्या बंद असतात, आवाज बाहेर जात नाही, बाहेरचा आवाज आतमध्ये येत नाही रूम मध्ये. सो त्यांना पण प्रश्न पडायचा मी करतो का. बट आज अशी कंडिशन आली की ते सगळ्यांना ओरडू सांगतात. आज त्यांच्या अभिमानाने सांगतात की पोराने खरंच काहीतरी कमवलं आणि त्यांनी जेवढं माझ्यावर इन्व्हेस्ट केलं ते वाया नाही गेलं. खूप काही आहे अरे. मेन ना, आपण त्याच्यामध्ये जसं आपण इन्व्हॉल्व्ह होत चालतो ना त्या फील्डमध्ये, तुझी जी आवडती फील्ड असेल आणि माणसाने नाही केला, ज्याची जिथं आवड असेल ना त्याच ठिकाणी जायला पाहिजे. आता इव्हन तू इंजिनिअरिंगला गेला, आता तुझी ऑर्गनायझेशन बिल्ड करण्याची आवड आहे, लोकांबरोबर कम्युनिकेशन करण्याची आवड आहे तुला, आणि त्यानंतर तुला मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण येत असेल, मग माझं म्हणणं आहे की तू डिग्री घे, त्याच्याबरोबर तुझी ही जी फील्ड असेल ही फील्ड साईड बाय साईड हे करायचं. अरे इव्हन बाकी असं नाहीये, तू आता बघितलं एका आयटी इंजिनियर पेक्षा मेकॅनिकल इंजिनियरला आयटी सेक्टर मध्ये जास्त पॅकेज दिलं जातं. हा, हे सगळं उलट होऊ राहिलं. सिव्हिल इंजिनियर आयटी सेक्टर मध्ये काम करतोय, एआयटी वाले आयटी सेक्टर मध्ये काम करतोय, बरोबर. त्याच्यानंतर आणखी सॉरी, रोबोटिक्स वाले पण आयटी सेक्टर मध्ये काम करतायत, ऑटोमेशन वाले याच्यामध्ये काम करतायत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाले पण आयटी सेक्टर मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करताय, बरं का. आणि मग आयटी इंजिनियर करतो काय, तो घरी बसलाय तो घरी बसलाय आणि बाकीचे लोक त्याचे काम करताय. तिथं काय होतंय की आयटी इंजिनियरला नाही का ना मेकॅनिकल फील्डचं नॉलेज नसते. आणि आता सॉफ्टवेअर कसे चालू, एखाद्या गाडीमध्ये सॉफ्टवेअर टाकायचं असेल किंवा मेकॅनिकल इंजिनियरची गरज घ्यावं लागेल. आणि कंपनीवाले काय करतात, अरे आयटी इंजिनियर हायर करायचा, मेकॅनिकल इंजिनियर हायर करायचा आणि दोघांना वेगवेगळं पेमेंट द्यायचं, बरोबर. आता मेकॅनिकल इंजिनियरला जर आहे कोडिंग वगैरे सगळं येत असेल, दोन्ही कामं तू एकटा करत असेल, आयटी इंजिनियर काय कशाला घेतात तिथे. आयटी इंजिनियरला फक्त कोडिंग जमते किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करणं जमतं, बट ते सॉफ्टवेअर कशाचं बनवते याचं नॉलेज पण त्याला दुसऱ्याकडून घ्यावं लागतं. आयडिया तर दुसऱ्याकडूनच घ्यावं लागेल ना, त्याला बनवता येतं बस सगळं खरं आहे, बट ती आयडिया आणि कुठं चालवायचं ते हे आणि कशा प्रकारे चाललं पाहिजे, कुठं काय प्रॉब्लेम्स येणार आहे हे फक्त आपल्याला कळणार, बाकी कुठेच नाही. असं असतं. त्याच्यामुळे मेकॅनिकल, सिव्हिल, एएनटीसी वाले जास्त चालू राहिले आयटी सेक्टरमध्ये, और आयटी और कम्प्युटर वाले घरी बसून राहिले. हा, इव्हन तू बघ आता माझी सध्या अशी कंडिशन आहे, तू पुण्यामध्ये जर गेला ना, फुल स्टॅक डेव्हलपर एमसीए झालेले किंवा आणखी खूप काही लोक आहे, 10,000 रुपये सुद्धा कोणी जॉब देत नाही. बी झालेलं सुद्धा, आयटी कम्प्युटर झालेल्या सुद्धा 10,000 रुपयाने जॉब नाहीये. 10,000 रुपये महिना सुद्धा जॉब भेटत नाही लवकर. आणि ऑफ कॅम्पस गेले तुम्ही ना, तर तुमच्या डिग्रीला कोणी विचारत पण नाही. ऑफ कॅम्पस गेले तर तुमच्या डिग्रीला विचारत पण कोणी नाही. आता इंटरव्ह्यूज मध्ये, आता आम्ही स्वतः इंटरव्ह्यू घेतो तेव्हा बघतो मी, लोक काय करतात, डिग्री वगैरे वगैरे डझंट मॅटर, तुमच्याकडे स्किल काय, पहिल्यांदा स्किल इम्प्रूव्ह करा. एक वेळेस डिग्रीला कमी मार्क्स असते. आपल्याकडे भ्रम काय झालेला आहे की मला नाही की ना युनिव्हर्सिटीमध्ये खूप सारा सीजीपीए घेऊन यायचा आहे आणि चांगली जॉब घ्यायची आहे आणि त्याच्यावरती मला जॉब भेटणार आहे. अरे भाऊ, पण तू मार्केटमध्ये जाऊन बघ ना, तो सीजीपीए कोणी विचारतच नाहीये, ते ऍडमिशन साठी बघतात फक्त. जिथं रिअल लाईफ आहे, तुला जिथं करिअर करायचंय तिथं तुला सीजीपीए लागतच नाहीये, तुझी डिग्री पण बघत नाही कोणी, उचकत सुद्धा नाही ती पाहिजे कोणी. डायरेक्ट तोंडावर विचारतात तू करतो काय, नेमकी तुझ्याकडे स्किल काय आहे, आणि डायरेक्ट प्रॅक्टिकल करून दाखवा लागतं. तिथं कोडिंगचा एक राऊंड असतो, थर्ड राऊंड जो असतो, सेकंड राऊंड ऑफ थर्ड राऊंड, जो असाइनमेंट वगैरे दिलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्किल दाखवावं लागतं. आणि तिथं तुमचं सीजीपीए कुठं काम येणार आहे, नाही, थेरॉटिकल नॉलेज काम येतं तिथे. आता समजा रिॲक्ट और अँग्युलर आहे, ते तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं जाणार नाही. रिॲक्ट न्यू आलंय, जावा 11 नवीन, जावा 17 नवीन आलाय, C#11 आलाय, हे सगळे नवीन नवीन येतंय, ते कॉलेजवाल्यांना माहित पण नाही, कॉलेजमध्ये शिकवलं पण जात नाही, आणि कंपनीमध्ये हेच लागतंय. आणि तिथं काय करणार तुम्ही तिथे, बरोबर. याच्यासाठी नाही काय ना, स्किल्स इम्प्रूव्ह करा, माझं म्हणणं आहे का. आणि हे बघा, लोक घरच्यांचं म्हणणं काय येतं की मूव्हीज किंवा मोबाईलमुळे मुलं वेडे होत चालले किंवा त्यांचा अभ्यास होत नाही, असं नाही.
त्या मुलांना ना ते बघितलं का काहीतरी असं करावंच वाटतं. आता काही काही मूवीज पण अशा आहेत की असं नवीन एकदम असं बघितलं का छात्याशी फुगून येते आणि काहीतरी करायचं वगैरे जिद्द वगैरे निर्माण होते. अरे आपलं पण बिझनेस करायचा किंवा आपलं पण डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, लहानपणापासून लागेल आपण एक स्वप्न बघायला स्टार्ट करतो. आणि काही काही आता जर बघितलं मी पण माझं तसंच होतं. आणि तेव्हा नाही का ना माझे स्वप्न पहिल्यांदा कसे होते माहितीये का, मला पहिल्यांदा बनायचं होतं वकील. पहिल्यांदा बनायचं होतं वकील. त्याच्यानंतर पाचवीला स्वप्न होतं वकिलाचं. त्याच्यानंतर थोडस पुढं पुढे गेलो, मग झालं इंजिनियर. परत इंजिनियर मुकरलो. त्याच्यानंतर मला झालं ऍग्री वगैरे करायचं बाबांच्या फील्डमध्ये, बाबांचा बिझनेस घ्यायचा. तिथून परत मुकरलो, तिथून पुढे एमबीबीएस करायचं मला, नीट करायची. परत काय केली, परत इंजिनिअरकडे आलो, इंजिनिअरिंग करायचं म्हटलं. मग इंजिनिअरिंगच बेस्ट म्हटलं की आपलं बाहेर कुठंच डोकं झालं नाही, आपल्यासाठी इंजिनिअरिंगच बेस्ट आहे म्हटलं, इंजिनिअरिंगच करा, बाकी काहीच करा नाही. ते माझं कारण की सगळ्यांचं बघून आलो, बायो बघून आलो, सगळं बघून आलो. म्हटलं बायोमध्ये रट्टा मारायचं काम आहे. बट जेव्हा आपलं मला स्वतः हॉस्पिटलची भीती वाटते, मी हॉस्पिटलमध्ये जात पण नाही बरं का. जसं फ्रँकली बोलायचं गेलं ना, मला स्वतःला हॉस्पिटलची भीती वाटते. आता ज्या मुलाला हॉस्पिटलची भीती वाटते त्याला डॉक्टर बनून काय करणार आहे तो? त्याला येऊन जाऊन तर ते डेड बॉडीज वगैरे तेच बघावं लागतं. मग तिथं काय करणार आहे तो त्या ठिकाणी? सो ती फील्ड कॅन्सल झाली. ऍग्रिकल्चर मध्ये मी आणखी शेतात जातच नाही, कधीच शेतात काम करत नाही. आणि मी ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये कशी चालणार आहे ते पण केलं. वकिलामध्ये, आता वकिलामध्ये टोपी घालायची कामाला लोक शिवाय देतात वगैरे वगैरे, खूप काही असतं त्याच्यामध्ये, असं भरपूर काही असतं. हा, मग त्याच्यामुळे नाही का ना ती एक फील्ड कॅन्सल झाली. म्हटलं आपल्यासाठी बेस्ट आहे इंजिनिअरिंग. आणि इंजिनिअरिंग घेताना पण अरे इंजिनिअरला कोणी खात नाही, 10,000 रुपये. मी पहिल्यापासून सगळ्यांना बोलत आलो, म्हटलं जर स्किल असेल ना काही होऊ शकतं. आणि डिग्री डझंट मॅटर म्हटलं. एक तुम्ही साधे बीए डिग्री झाली, बीए वाला सुद्धा आयटी कंपनी टाकू शकतो जर त्याच्याकडे ते स्किल असेल तर. बीए वाला सुद्धा, त्याला नाही कोणती इंजिनिअरिंग लागते, नाही सायन्स बॅकग्राऊंड लागतो, नाही काही. इव्हन तुझं एज्युकेशन नसून 10वी पास असून तू तरी पण तू कंपनी टाकतो. कोणत्या बेसिसवरती? तुझ्याकडे मार्केटिंग स्किल आहे, त्याच्याकडे मार्केटिंग स्किल ना त्याने कंपनी टाकावी, माझं हे म्हणणं आहे. तो त्याने स्टार्टअप चालू करा. किंवा जर त्याच्याकडे मार्केटिंग स्किल नाही पण नॉलेज आहे, टॅलेंट आहे, मग त्याने काय करायचं, पार्टनरशिप मध्ये का ज्याच्याकडे मार्केटिंग स्किल असं म्हणजे जो कम्युनिकेशन करू शकतो, समोरच्या क्लायंटला इम्प्रेस करू शकतो, त्याच्याकडून काम घेऊ शकतो, प्लस आपल्या कामाबद्दल माहिती देऊ शकतो, चांगल्या पद्धतीने समोरचं मन जिंकून घेऊ शकतो, ह्या माणसाची पार्टनरशिप करा, बरोबर. माझं म्हणणं आहे. मेन इम्पॉर्टंट ते, जर आपल्याला क्लायंट भेटत नसेल किंवा काही भेटत नाही, असं भरपूर काही खूप सारे स्टार्टअप्स आहेत, खूप साऱ्या कंपनीज आहेत, ते स्टार्ट झालं. स्टार्टिंगला 1-2 महिने ठीकठाक चाललं, आणि त्याच्यानंतर जी क्लायंट बंद झाले त्यांच्याकडे, किंवा क्लायंट आणायचे कुठून, कसे मिळत होते. स्टार्टिंगला त्यांनी चालू करताना 1-2 क्लायंट बघून ठेवले, त्यांची प्रोजेक्ट चालली 1-2 महिने, त्याच्यानंतर ते बंद होऊन गेलं. मग आता करणार काय? त्या लोकांना पेमेंट कसं द्यायचं? स्टाफ हायर करून ठेवलेला आहे, त्या लोकांना घरातून पेमेंट द्यावं लागतं. मग या ठिकाणी असं नको व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे नाही करा, पहिल्यांदा क्लायंट बघायचं. पहिल्यांदा क्लायंट बघायचं, त्याची नीड किती आहे आणि आपली आयडिया किती पट काम करू शकते, किती पर्सेंट काम होऊ शकतं आपल्या आयडिया थ्रू, याच्यावरती जास्त फोकस करायचं. आणि इव्हन खूप काही आहे रे. आणि तुमचा जर फेल जाताय तुम्ही, एक ग्लोबल प्लॅन ठेवायचा, एक्झिट प्लॅन एक ठेवायचा. आता समजा तुझ्या कंपनीमध्ये तू फ्लॉप झाला, बरोबर, असं नाही की तू पूर्णपणे इन्व्हेस्ट करून ठेवायचं. सेकंड प्लॅन ठेवायचा. सेकंड प्लॅन जर तुम्ही असं ठेवला, आता समजा माझी कंपनी मी बंद ठेवू, आज चालू आहे, उद्या बंद करू, तर सेकंड प्लॅन काय? मी करणार काय, खाणार काय, काहीच नाही. तो माझा सेकंड प्लॅन काय? माझी इंजिनिअरिंग चालू आहे, मला नाही काही तोटा आहे ना काही प्रॉफिट. मी केलं, सक्सेस झालो तर खूप काही होईल, आणि अनसक्सेसफुल झालो, एक्सपिरियन्स भेटेल, दुसऱ्याला सांगायला होईल. असं नको करू, मी या वेळेने गेलो, मी चुकलो. आणि आज पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सक्सेस होताल असं नाही ना, प्रयत्न करावे लागतात. आणि बिझनेसमॅनची नाही का ना लाईफ खूप स्ट्रगल असते, लाईफ मध्ये खूप स्ट्रगल असतं, खूप टेन्शन असतं, त्यानंतर लॉस मध्ये जातं, आणि प्रत्येक ठिकाणी प्रॉफिट होईल असं माहित नाही, खूप लॉस पण सहन करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही बघताच की आता एखादा डेव्हलपर सोडून जातो काम, किंवा एखादा आपल्या स्टाफ मध्ये एम्प्लॉय मध्ये काम सोडून जातो, आणि नेमकी तो त्या कामावरती परफेक्ट असतो, आणि ते काम त्याला सोडून कोणालाच येत नाही कंपनीमध्ये, असं एक असतं. मग तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी बंद होतो. मग जो एमडी असेल किंवा जो ओनर असेल त्याला टेन्शन येतं, आता हा प्रोजेक्ट करणार कोण? नेमकी तिच्या अगोदर तिथे फाईल्स असतील, सिंटॅक्सेस केले असतील, ते फक्त त्यालाच माहित असतात. किंवा काही ठिकाणी कोणत्या ठिकाणी कोणतं लॉजिक यूज केलंय, त्यांनी जर कंप्लेंट यूज केलंच नाही त्या कोडमध्ये, तर आपलं कळणारच नाही ते.
त्या ठिकाणी काय करायचं, सेकंड प्लॅन ठेवायचा. आज याने काम सोडलं ना, त्याच्या पाठीमागे पळायचं नाही, भाऊ जाऊ नको, गिडगिडा नाही का नाही. आणि दुसरा, हॅलो. लाईव्ह